नमस्कार मित्रांनो, वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये भूतकाळातील काही रहस्यांचा उलगडा झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. नेमकं हर्षवर्धन जहागीरदाराचं ऊर्जेच्या आईशी काय नातं आहे आणि या सगळ्याला हर्षवर्धन जहागीरदारच जिम्मेदार आहे, हे सगळं सत्य समोर आलेलं असतं. तर इकडे आता शौर्य मात्र भारतनगर चाळीमध्ये आलेलं असतं. आता लगेच तो आपल्या खिशातनं ऊर्जेचं ते कार्ड काढतो. ॲडव्होकेट यशवंत ऊर्जा शिंदे असे म्हणत आता ऊर्जेच्या घराकडे शौर्य निघालेले असतानाच मंग्या येतो आणि मला लागते, कोण आहेस तू आणि आमच्या चाळीत काय करतोय, नवीन दिसतोय, कुठे चाललाय. तेव्हा आता ते कार्ड लगेच शौर्य मंग्याला दाखवतो आणि मला लागतो, मला ना ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेंना भेटायचे, केस संदर्भ बोलायचे ना. तेव्हा लगेच मंग्या मला लागते, वेळ किती झाली आणि तू स्वतःला समजतोस काय, यावेळेस कसा भेटायला चालला आमच्या ऊर्जेला, अजिबात जायचं नाही. आणि तू मुळात आहेस तरी कोण, एका श्रीमंत बापाचा पोरगा दिसतोय आणि ऊर्जाची आणि तुझी मैत्री कशी. तेव्हा लगेच शौर्य म्हणू लागतो, हे बघ मी एक वकील आहे आणि एका वकिलाला एका वकिलाशी केस संदर्भात बोलायचे, त्यामुळे मी ऊर्जाकडे निघालोय. तेव्हा मंग्या मला लागतो, जमणार नाही, ऊर्जा यावेळेस कुणाला भेटत नाही, कुणाशी बोलत नाही, कारण ती आपली चांगली मैत्रीण आहे. आणि तू कोण रे तिचा. तेव्हा शौर्य म्हणू लागतो, मीही तिचा मित्र आहे म्हणून तर आलो ना भेटायला. त्यावर मंग्या म्हणू लागतो, जमणार नाही, ऊर्जा मला समद काही सांगत असते, तिने सांगितलं नाही तुझ्यासारखा श्रीमंत मित्र आहे तिचा म्हणून, त्यामुळे निघायचं इकडनं, पत्ता कट करायचा आणि आता पुन्हा आमच्या भारतनगर चाळीकडे डोकावून बघायचं नाही. इथल्या पोरींवर डाका घालण्याचा प्रयत्न करू नको. आणि मुळात म्हणजे श्रीमंत पोरं आमच्या ऊर्जेला आवडतच नाही. तुझ्यासारख्या श्रीमंत पोराबरोबर मैत्री करणं सड, अरे तुझ्याकडे डोकून बघणार सुद्धा नाही, चल फूट निघ इकडनं. तेव्हा शौर्य म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे मी जातो. त्याच वेळेस मंग्या म्हणू लागतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही गाडी घेऊन आलाय ना, जाताना सांभाळून जा. छावा बनून आलाय पण जाताना तुला कुत्रे चावा करून टाकतील. या नगरीतल्या चाळीतले कुत्रे खूप डेंजर आहे, असे झेपा घेतात ना गाडीवरती, काचा फोडून टाकतात. आणि मुळात म्हणजे ऊर्जा तुझ्याबद्दल एक शब्दही कधी काही बोलली नाही, तू असा अचानक भेटायला कसा आला, त्यामुळे निघायचं. त्यावर शौर्य म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे, पण एक सांगा बरं, तुम्ही नेमकं ऊर्जाचे कोण आहात. तेव्हा मंग्या म्हणू लागतो, मी अतिशय जवळचा पक्का मित्र आहे तिचा, चल निघ. आता शौर्य मात्र तिकडनं निघालेला असतो. तर इकडे आता पद्मा आपल्या भावाला चिंटूला घेऊन बॅग घेऊन निघालेली असते. तेव्हा लगेच आता ऊर्जा तिला थांबवते, पद्मा असं करू नको, घाबरू नको. तेव्हा पद्मा म्हणू लागते, ताई मग मी काय करू. अगं ती लोकं मला सोडणार नाही, मी नाही करू शकत गं त्यांच्यावरती केस, त्यांचे खूप उपकार आहे साहेबांचे. नाही नाही नाही, मला नाही करायची केस, मला जाऊ दे. तेव्हा लगेच ऊर्जा म्हणू लागते, पद्मा ऐक माझं, अगं ते MLAचं पोरगं तुला इथून निघून गेली तरी सोडणार नाहीये. अगं ती अर्पिता आणि तो विक्रांत तुला वेड्यासारखं शोधतायत गं, तुझ्या जीवाला धोका आहे पद्मा, ऐक. आणि तू जर त्यांच्यावर केस केली तरच तुझा जीव वाचू शकतो, प्लीज पद्मा. अगं ते इन्स्पेक्टर साहेब आहे ना, तेही आपली मदत करायला तयार आहे. ते म्हणाले की तुम्ही फक्त पीडिताला घेऊन या, FIR करा, आपण लगेच कोर्टात ही केस हजर करू, त्यामुळे प्लीज पद्मा ऐक, माझं ऐक. तेव्हा पद्मा म्हणू लागते, नाही ताई प्लीज तू माझं ऐक, मला जाऊ दे, मला या सगळ्यात नाही पडायचंय गं. असे म्हणत असतानाच पद्मा निघालेली असतानाच ऊर्जा म्हणू लागते, थांब पद्मा, ऐक माझं, तुला जायचंय ना तर तू जा, पण प्लीज रात्र खूप झाली, अशी रात्र अपरात्री घरातनं बाहेर पडू नको. तुला जायचंय ना तर तू उद्या जा आणि मला फक्त 1 दिवस दे पद्मा, मी सगळं काही ठीक करेन. ठीक आहे तू उद्या जा. असे म्हणत आता पद्माकडनं ऊर्जा घरी निघालेली असते. आता घरी निघालेली ऊर्जा तडातड चाललेली असतानाच आता समोरनं शौर्याची गाडी येते. आता ती डायरेक्ट पद्माला न्याय मिळवून देण्याच्या नादात गडबडीत असते, त्यामुळे ती ऊर्जा सरळ आता शौर्याच्या गाडीला येऊन धडकते आणि खाली पडते. त्याच वेळेस आता शौर्य म्हणू लागतो, ऊर्जा तू. तेव्हा ऊर्जा पटकन हातात दगड उचलते आणि म्हणू लागते, हेडलाईट बंद कर, समोर माणसं दिसत नाही. तेवढ्यात शौर्य खाली उतरतो आणि म्हणू लागतो, सॉरी ऊर्जा, तू ठीक आहेस ना, तुला काही लागलं नाही ना, तू बरी आहेस ना. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते, शौर्य तू आणि एवढ्या रात्री इथे आमच्या चाळीत काय करतोय. नाही, आणि ही गाडी कोणाची आहे, म्हणजे तू श्रीमंत बापाचा पोरगा आहे का. शौर्य दे ना उत्तर. आता शौर्याला लगेच मंग्याचं बोलणं आठवतं, आमची ऊर्जा श्रीमंत बापाच्या पोरांकडे डोकूनसुद्धा बघत नाही, चल हट, तुझ्याशी ती मैत्रीसुद्धा करणार नाही. आता मात्र शौर्याला काय उत्तर द्यावं काही सुचत नाही. तेव्हा लगेच आता ऊर्जा म्हणू लागते, बोल ना, तू तर माझी मदत करणार होता ना या केसमध्ये, मग हे सगळं काय, ही काय भानगडे गाडीची. तेव्हा शौर्य म्हणू लागतो, अगं मी एक साधा वकील आहे, तुला सांगितलं ना. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते, हो वकील आहे मला माहिती आहे, पण तुझ्याकडे ही गाडी कशी आली ते सांग, तू खरंच श्रीमंत घरातला आहे का.
तेव्हा शौर्य म्हणू लागतो, नाही ग ऊर्जा, अगं मी ज्यांच्याकडे वकिली करतो ना त्या माझ्या बॉसची गाडी ही, आणि ते ना अगदी मला मुलासारखं सांभाळतात, खूप जीव लावतात, मग कधीमधी देतात अशी गाडी, पण आज ना त्यांनी सर्व्हिसिंगला ठेवली होती ही गाडी, म्हणून ती घरी घेऊन निघालो. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते, अच्छा असंही तर, पण मग तुझ्या गळ्यात ही सोन्याची चेन कशी आली, आणि हे सूट बूट कपडेही एकदम व्यवस्थित टकाटक श्रीमंतांसारखे. तेव्हा लगेच आता शौर्य म्हणू लागतो, ऊर्जा मी सांगितलं ना, ते लोक अगदी घरातल्यासारखं ठेवतात ग मला. त्यांचं म्हणणं आहे की वकिलांनी असं स्टँडर्ड राहायला पाहिजे, एकदम भारी, म्हणून त्यांनी मला हे कपडे सूट वगैरे सगळं काही दिलं आहे, भारी वाटतंय ना मी. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते, बरोबर ठीक आहे, पण नक्की तू श्रीमंत घरातला नाही आहे ना. तेव्हा शौर्य म्हणू लागतो, ऊर्जा काय बोलते तू, अगं मी आधीच सांगितलं मी एक साधा वकील आहे. त्यावर लगेच ऊर्जा हसू लागते आणि मला लागते, बरोबर तू एक साधा वकीलच असणार आहे, कारण गरीब लोकच गरिबांच्या मदतीला येतात ना, आणि एवढ्या गर्दीत तू एकटा आमच्या मदतीला, म्हणजे तू श्रीमंत नसणारच आहे याची खात्री मला पटली, आणि माझा तुझ्यावरती तेवढा विश्वास आहे बरं का. पण तू आमच्या चाळीत काय करतोय, कुणाला भेटायला नव्हता का. तेव्हा शौर्य म्हणू लागतो, हो तुलाच. त्यावर ऊर्जा लगेच आता त्याकडे बघते आणि म्हणू लागते, खरंच मला असं काय काम आहे. तेव्हा लगेच शौर्य म्हणू लागतो, त्या मुलीचं काय झालंय, केस केली का तिने, पुढे ते काय झाले तेच विचारण्यासाठी मी आलोय. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते, नाही ना, केस करायला ती आधी तयार झाली होती, पण नंतर ती निघून गेली, काय करावं मला काही सुचत नाही. तेवढ्यात लगेच मंग्याचा फोन येतो. आता लगेच ऊर्जा म्हणू लागते, बरोबर शौर्य मी तुला नंतर भेटते, मी जाते घरी, असे म्हणत आता लगेच ऊर्जा तिकडनं तडक निघून जाते. आता शौर्य मात्र अगदी प्रेमाने आपल्या ऊर्जाकडे बघत असतो आणि म्हणू लागतो, वाह कसलं भारी रसायन आहे ना हे, एक नंबर भारी. खरंच आता तर जलवा लागलाय, पण बॅनल पण लागायला पाहिजे, असे म्हणत आता शौर्य मात्र गालातल्या गालात हसत ऊर्जाकडे बघत असतो. तर इकडे घरी ऊर्जाची आई पूर्वा मात्र खूपच भडकलेली असते. तेव्हा ती घरात येताच आता ऊर्जाच्या वडिलांच्या फोटोंसमोर येते आणि मला लागते, सांगा ना काय चुकलं माझं, अहो सांगा, तुमची मुलगी मला जो प्रश्न विचारते त्याचं उत्तर मी कसं देऊ, सांगा ना, उत्तर द्या, अहो बोला, माझी काय चूक होती या सगळ्यात, तुमच्याशी मी लग्न केलं आणि माझ्या नशिबी हे सगळं आलं, सांगा ना, अहो मला माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या, माझा काय दोष होता या सगळ्यात. त्या हर्षवर्धन जहागीरदारामुळे आज तुम्ही आमच्या बरोबर नाही आहात हे तिला सांगू, तुमच्या जीवनाचं खेळ त्या हर्षवर्धन जहागीरदारानेच केला हे तिला सांगू, की त्या हर्षवर्धनचं माझ्यावरती प्रेम होतं हे तिला सांगू, सांगा ना, या सगळ्यात माझा काय दोष होता. मला तुम्ही आवडत होता, तुम्ही साधे सरळ होता, अगदी समजूतदार, आणि तो हर्षवर्धन जहागीरदार श्रीमंत बापाचा बिघडलेला पोरगा आणि सतत इतरांना त्रास देणारा आहे तो, आणि मग मला तो आवडत नव्हता म्हणून मी नाही केलं त्याच्याशी लग्न, मी तुमच्याशी लग्न केलं, आणि म्हणून त्याने त्याचा सूड घेतला आणि तुम्हाला संपवलं, तुम्हाला आत्महत्या करायला भाग पाडलं. या सगळ्यात मी कुठे चुकले, सांगा ना, अहो बोला ना, द्या ना माझ्या प्रश्नांची उत्तरं. आणि आता तुमची मुलगी त्याच्याकडे जाऊन वकिली पत्र करणार, वकिली शिकणार, आणि तो तिला मोठं श्रीमंत करणार असं म्हणतोय तो. अशी बोलण्याची त्याची हिंमत कशी झाली. पण मी तरी काय करणार होते, मी काहीच बोलू शकले नाही हो, घाबरले मी. पण मला आता ऊर्जाला ही केस लढू द्यायची नाही. नाही नाही नाही, त्या हर्षवर्धन जहागीरदारामुळे माझ्या ऊर्जाचं आयुष्य खराब होता का म्हणे. एक कुर्बानी दिली ना मी, मला दुसरी अजून कुर्बानी नाही द्यायची हो. नाही, मी ऊर्जाला ही केस लढू देणार नाही असं आता पूर्वाने ठरवलेलं असतं. तेवढ्यात आता ऊर्जा घरी येते. त्याच वेळेस आता ती आपल्या आईला काही प्रश्नांचं उत्तर विचारू लागते, पण तिची आई सगळं काही बाजूला सारून आता चल जेवण करून घेऊया अशा तशा गप्पा मारू लागते. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते, आई मी पोलीस स्टेशन बाहेर तुला जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर हवं आहे मला. तुझा आणि त्या हर्षवर्धन जहागीरदाराचा काय संबंध आहे, तू त्याची मैत्रीण आहे असं तो म्हटलाय, नेमकं काय भानगडे मला कळायला हवी आहे. तो असं कसा बोलत होता आणि डायरेक्ट असं म्हणाला की तू माझ्याकडे वकिली शिक, मी तुला श्रीमंत करेल. तो असं म्हणूच कसं शकतो, मी माझ्या वडिलांसारखी वकील झाले. हे ऐकून त्याला एवढा धक्का का बसला, नेमकं काय झालेलं आहे, काय घडलेलं आहे मला कळायला हवं. तेव्हा लगेच आता पूर्वा म्हणू लागते, हे बघ ऊर्जा, जुगत जुन्या जखमा काढून त्यावरची खपली काढण्याचा प्रयत्न करू नको. जर त्यातली खपली निघाली ना ऊर्जा, तर त्यातनं भळाभळा रक्त येतं आणि त्याचा त्रास तुलाही होईल आणि मलाही होईल. त्यामुळे बास, आता मला एक प्रश्नही विचारू नको. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवीत आई, आणि तू ती देणार आहे, कारण तू माझ्यापासून काहीतरी लपवते हे मला नक्कीच कळालं आहे. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता
ऊर्जेची आई ऊर्जाला सांगू लागते, काय सांगू तुला? अगं तुझे बाबा आज या जगात नाही आहे तर ते केवळ त्या हर्षवर्धन जहागीरदारामुळेच. अगं त्यांनीच तुझ्या बाबांना आत्महत्या करायला प्रवृत्त केलं. त्या हर्षवर्धनमुळेच तुझ्या बाबांनी आत्महत्या केली होती, कारण त्याचं माझ्यावरती प्रेम होतं. हे तुला मी कसं सांगू? बोल ना. आणि हे बघ ऊर्जा, आता मी त्याच्या विरुद्ध तुला लढू देणार नाही. मी माझ्या नवऱ्याला गमावलंय, पण मला माझ्या मुलीला गमवायचं नाहीये. आता मात्र आपल्या बाबांच्या आत्महत्येला हर्षवर्धन जहागीरदार जिम्मेदार आहे हे कळताच ऊर्जा मात्र भडकलेली असते. तर इकडे शौर्य आईसाहेबांकडे म्हणजे त्याच्या आजीकडे येतो. आता मात्र ऊर्जा बरोबर केस लढते आणि आपले बाबा चुकीचे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा लगेच तो आपल्या आजीला विचारू लागतो, आजी अगं केस जर कोर्टात फाईल झालीच नाही तर मग काय करावं लागेल? तेव्हा त्याची आजी म्हणू लागते, 24 तासात मेडिकल रिपोर्ट जर आले तर आपण काहीतरी करू शकतो. तेव्हा लगेच शौर्य म्हणू लागतो, नाही नाही 24 तासाला थोडाच वेळ लागलाय, मला ऊर्जाची मदत करायलाच पाहिजे. तर इकडे ऊर्जा आता बाबांच्या फोटोसमोर येते आणि म्हणू लागते, हर्षवर्धन जहागीरदार, तू जर माझ्या बाबाच्या मरणाला जिम्मेदार असशील ना तर ही केस मी लढणार आणि तुला या केसमध्ये हरवणार आणि सगळ्या जगाला दाखवून देणार की मी ॲडव्होकेट ऊर्जा यशवंत शिंदे, माझ्या बाबांचा बदला मी घेणार, असं आता ऊर्जाने ठामपणे ठरवलेलं असतं. तर त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल